बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे। ही जयंती सर्व भारतात नव्हे तर पुऱ्या विश्वामध्ये जयंती साजरी केली जाते। आजचा दिवस हा गोरगरीब पिढी शोषितांसाठी एक उगवता सूर्यासारखा दिवस आहे आणि तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आपलं आयुष्य सर्व घालून आपला परिवार या ठिकाणी आपल्यासाठी याच्यावर लावून दिला आणि आज आपल्याला आपल्याला मोठ्या याच्याने आज आपल्याला न्याय मिळून दिलेला आहे। आज आपण भारतामध्ये म्हणा प्रत्येक माणूस जगतो जो आहे तो त्या घटनेच्या माध्यमातून जगताय, तशी घटना बाबासाहेबांनी दिलेली आहे। म्हणून घटना ही देशाची जीव आहे आणि बाबासाहेबांनी तो जीव या करून दिलेला आहे। प्रत्येकासाठी घटना आहे, घटनेचं तरतूद आहे, घटनेमध्ये त्याला संरक्षण दिलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दलितांना ज्यांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना 4 लोकांमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता, जोराने बोलण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार बाबासाहेबांनी या ठिकाणी मिळवून दिला। जे किड्यामोकळ्यासारखे लोक जगत होते त्यांना माणूस या ठिकाणी बाबासाहेबांनी तयार केला। म्हणून बाबासाहेबांचे उपकार हे कोणीच फेडू शकत नाही। बाबासाहेब जोपर्यंत सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का नाम रहेगा, असे बाबासाहेबांचं काम आहे। आणि परत बाबासाहेब या जगात बाबासाहेबसारखा महामाणूस या धर्तीवर येणार नाही। म्हणून या ठिकाणी पुऱ्या विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब मानतात। डॉक्टर बाबासाहेब पुऱ्या विश्वामध्ये पुतळे या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब विद्वान असल्यामुळे पूर्ण देश या ठिकाणी मानतात। भारतातला एक व्यक्तिमत्व असा आहे, एक महापुरुष असा आहे ज्याला पुऱ्या विदेशामध्ये पुऱ्या देशामध्ये मानतात। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आमच्या शिवसैनिक परिवारातर्फे व माझ्या मित्र परिवारातर्फे हार्दिक सैनिकांना शुभेच्छा देतो आणि खूप आनंदाने जयंती साजरी करा अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो। खूप प्रकारे साजरी कोणाला गालबोट लागू नये अशी सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी विनंती करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।